नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आजची सर्वात मोठी बातमी आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं घेतलेला एक मोठा निर्णय तुम्हाला नव्या वर्षाची सुंदर भेट देतोय। तरीही नव्या वर्षाची भेट शेतकऱ्यांसाठी आरबीआय कडून काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता कृषी कर्जाची विना हमी मर्यादा थेट 2 लाख रुपये करण्यात आली आहे आणि हा निर्णय 1 जानेवारी 2000 पासून लागू होईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी जास्त मेहनत करायला लागणार नाही आणि हा खरोखर तुमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे। नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे 15 दिवस शिल्लक राहिले आहेत आणि आरबीआयनं तुमच्यासाठी हा खूप मोठा दिलासा दिलाय। शेतीचा वाढता खर्च लक्षात घेऊनच आरबीआयनं कृषी कर्जाची मर्यादा आता 1,60,000 रुपयावरून 2 लाख रुपयापर्यंत वाढवली आहे। म्हणजे आता तुम्ही शेतीसाठी लागणारी साधनं, बियाणं, खते आणि उपकरणे खरेदीसाठी विनातारण कर्ज घेऊ शकता। 2010 मध्ये रिझर्व्ह बँकेनं शेतीसाठी 1 लाख रुपयापर्यंतचं विना हमी कर्ज द्यायला सुरुवात केली होती। 2019 पर्यंत ही मर्यादा वाढवून 1,60,000 रुपयापर्यंत करण्यात आली आणि आता 2025 पासून ही मर्यादा 2 लाख रुपयावर नेली गेली आहे। ही वाढ फक्त आकड्यामध्ये नाही तर तुमच्या स्वप्नांसाठी एक नवी दिशा देणारी आहे। शेतकरी मित्रांनो, वाढत्या महागाईमुळे लघु आणि मध्यम शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या। म्हणजे काय, बियाणं महाग, साधनं महाग आणि कर्जाची मर्यादा सुद्धा अपुरी। पण आता आरबीआयच्या या निर्णयामुळे तुमच्या समस्या सोडवण्याचा मोठा मार्ग मोकळा झाला आहे। कृषी मंत्रालयाच्या मते 86% पेक्षा जास्त लहान मध्यम शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा होईल। तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जास्त आर्थिक मदत मिळेल आणि सुधारित व्याज सवलत योजनेत आता 3 लाख रुपयापर्यंत कर्जावर फक्त 4% दराने व्याज मिळेल। तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याचबद्दल काय वाटतंय? तुमचं आयुष्य बदलण्यासाठी हे निर्णय अपुरे आहेत का, पुरेसे आहेत का? पीएम किसान सन्मान योजनेत मिळणाऱ्या अनुदानासोबत आता हे कर्ज तुम्हाला नवीन पायाभूत सुविधा मिळवून देऊ शकतं का? शेतकरी मित्रांनो, तुमच्या कष्टाला योग्य साथ देण्यासाठी सरकारनं आणि आरबीआयनं घेतलेला हा निर्णय खरोखर खूप महत्त्वाचा आहे। याबद्दलचं तुमचं मत काय आहे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कमेंट करा की शेतकरी आहे मी आणि या निर्णयावर तुमची प्रतिक्रिया द्या। आणि हो, गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या बातम्या मी दररोज घेऊन येतो।